बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाही। राष्ट्रवादीच्या आमदारांची देवगिरीवर एक बैठक पार पडली आणि या बैठकीला खरं तर आमदार नवाब मलिकांनीही हजेरी लावली आणि त्यामुळेच पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर ते सत्ताधारी बाकावर देखील दिसले। यावरच भाजपने आक्षेप घेत हात झटकले होते। आता पुन्हा मलिक अजित पवार गटात सामील झाल्याने भाजप काय भूमिका घेते यावरच लक्ष लागलेलं आहे। त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। विधान परिषदेसाठी एनसीपीची हाय व्होल्टेज बैठक। मलिकांच्या एंट्रीने महायुतीची कोंडी। दादांचा विधानसभा जागांचा आकडाही ठरला। लोकसभा निवडणुकीआधी महायुतीत सहभागी झालेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला जागा वाटपात तडजोड करावी लागली होती। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वतः अजित पवारांनीच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने 85 जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी दर्शवली आहे। यासाठी पार पडलेल्या बैठकीत नवाब मलिकही उपस्थित होते। ज्या नवाब मलिकांना फडणवीसांनी विरोध केला होता तो विरोध झुगारून मलिकांना अजितदादांनी पक्षात घेतलं का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। याबाबत अजित पवारांना विचारलं असता ते काय म्हणाले ऐका। कोर्ट के आदेश से मुझे बोलने पे मनाई है। तुम्ही दादांच्या बैठकीला उपस्थित होता। दादा कोर्टाने बोलण्यावर मनाई दिलेली मला। दादा नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ त्रास होता दादा नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ त्रास होता। लोकसभेत तोंड पोळलेल्या दादांनी विधानसभेआधी सावध खेळी करत 85 जागांसाठी फिल्डिंग लावली आहे। दुसरीकडे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे ती नवाब मलिकांच्या उपस्थितीने। कारण भाजपचा मलिकांना विरोध आहे। विधान परिषदेसाठी मतांच्या गणितांची जुळवाजुळव करायची असल्याने मलिकांनाच उचकारलं जात आहे का असा सवाल उपस्थित झालाय। याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधलाय। आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही। आता एका मताची गरज आहे त्यांना, आता एका मताची गरज आहे। नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग आहे। नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे की महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बिघडवलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी खराब केलेलं आहे। नाही ते काही आलबेल काही चाललेलं असं मला दिसत नाही। त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या चाललेल्या आहेत पण नेमका खुलासा फडणवीसजींनी करावा की नवाब मलिक सोबत आहे की नाही आहे। भाजपने आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप केले होते। त्यानंतर इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक अजितदादांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। त्यांचा महायुतीला पाठिंबा आहे का आणि असल्यास भाजपला ते मान्य आहे का यावर विरोधक आणि राजकीय वर्तुळाचं आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।